मित्रांनो, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मंडळी, आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आहे रणमर्दिनी आणि लेखक आहेत श्री अमेय अरुणा जाधव. दुपारचे ऊन रणरणत होते. उकाड्याने अंगाची लाही लाही होत होती. छोट्याशा संस्थानातला तो राजवाडा उन्हाच्या धगीने काहीसा रापल्यागत वाटत होता, अगदी संस्थानाच्या राणी सरकारांसारखा. काही दिवसांपूर्वीच पतीचं निधन झाल्याने निस्तेज झाल्या होत्या त्या. पण मनातलं दुःख चेहऱ्यावर अजिबात जाणवू न देता शांत चित्ताने त्या दरबारात त्यांना भेटण्यास आलेल्या मेजर एलिस साहेबांकडे बघत होते. एलिस साहेबांनी काहीच न बोलता संस्थान खालसा केल्याचा खलिता सेवकांकरवी राणी सरकारांपाशी धाडला. अपमानाचा तो खलिता वाचून राणीचे डोळे रागाने लाल झाले. ताडकन उठून तिने क्रुद्ध नजरेने एलिस साहेबांकडे पाहिले. आमच्या संस्थानाचा निर्णय करणारे तुम्ही कोण? मैं मेरी झांसी नहीं दूंगी. गेली 164 वर्ष प्रत्येक भारतीयाच्या मनात स्वाभिमानाचे स्फुल्लिंग चेतवणारी ही गर्जना. प्रत्येक महिलेस, मग ती कुठल्याही काळातली असो, तिला ती अबला नाहीये याचा साक्षात्कार करून देणारी ती गर्जना. अन्याय करणाऱ्या प्रत्येक क्रूर कर्म्याच्या मनात धडकी भरवणारी झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंची ती वीर गर्जना. क्षणभर ती गर्जना ऐकून एलिस साहेबही हादरला. पण नंतर त्याच्या लक्षात आलं की आपल्यापाशी तर कंपनी सरकारचं भलं मोठं सैन्य आहे आणि आपल्या समोर आहे कोण? तर एक विधवा अबला स्त्री. काय बिघडवणार आहे ती? मनातच तो राणी लक्ष्मीबाईंच्या धमकीवर हसत तिथून निघून गेला. दैवाचं चक्र फिरलं होतं. कालपर्यंत ज्या झाशीमध्ये लक्ष्मीबाईंनी राणी म्हणून राज्य केलं होतं, त्याच झाशीत त्या आता पेन्शनदार बनल्या होत्या आणि झाशी बनली होती इंग्रजांची बटीक. अतीव दुःखाने त्यांचं हृदय विदीर्ण होत होतं. अतिशय जड अंतःकरणाने राज्यकारभार ब्रिटिश सरकारच्या हवाली करून त्या पेन्शनदार म्हणून आयुष्य जगू लागल्या. मनाने अगदी मोडकळीस आलेले आणि निरर्थक आयुष्य. त्यांच्या जगण्याचा आधार केवळ त्यांचा दत्तक मुलगा दामोदर होता. त्याच्याशी खेळण्या बागडण्यातच ते आपला वेळ घालवायच्या. दामोदरला आता 7वे वर्ष लागणार होतं तेव्हा त्याचं व्रतबंध करण्याचं ठरवून त्यांनी त्याकरिता झाशी संस्थानाच्या खजिन्यातून पैशाची मागणी केली आणि ब्रिटिश सरकारनं राणी सरकारांकडून 4 साक्षीदारांच्या सह्या असलेलं याचना पत्र मागितलं. राणी लक्ष्मीबाईंचा स्वाभिमान परत एकदा दुखावला गेला. पण यावेळीही आपला अपमान गिळून त्या शांत राहिल्या. पण स्वाभिमानाची आग इतक्या सहजासहजी विझणारी नव्हती. झाशीचे महाराज गंगाधरराव हयात असताना त्यांनी जनतेची बिकट अवस्था बघून साऱ्यामध्ये सूट दिली होती. पण गोऱ्या इंग्रजांनी झाशी संस्थान ताब्यात येताच ती सूट रद्द करून सक्तीने सारा गोळा करण्यास सुरुवात केली होती आणि ती पिडली जाणारी जनता दररोज राणीकडे येऊन आपलं गाऱ्हाणं मांडत असायची. ती गाऱ्हाणी ऐकून महाराणींचं हृदय पिळवटून निघायचं. एकदा अशाच एका पीडित महिलेची व्यथा ऐकून त्यांना रडू आलं. त्यांचे भरलेले डोळे बघून चिमुकला दामोदर त्यांच्यापाशी आला. आई, तू का रडतेस? त्याने बाळगोतपणे विचारलं. बाळा, आपली जनता दुःखात आहे ना म्हणून. मग तू त्यांचं दुःख दूर का नाही करत? कारण
कारण की मी आता राणी नाही आहे ना. पण सगळे तर तुला अजून राणीच म्हणतात. लहानग्या दामोदरचे शब्द तसे बाळबोधच, पण राणी लक्ष्मीबाईंच्या मनावर ते शब्द बराच परिणाम करून गेले होते. त्या जरी स्वतःच राणी मानत नसल्या तरी त्यांची जनता खरंच त्यांना अजूनही राणी मानत होती. राणी लक्ष्मीबाईच आपल्या दुःखाचा जाब इंग्रज सरकारला विचारू शकते अशी आशा घेऊन ते राणी सरकारांकडे येत होते. आणि त्यांची राणी असल्याच्या नात्याने इंग्रजांना तसा जाब विचारणे हे लक्ष्मीबाईंचे कर्तव्यच होते. मनाच्या कोपऱ्यात मंदशारपणे तेवत असलेली स्वाभिमानाची ज्योत आता मशाल बनली होती. काहीही झालं तरी चालेल, पण यापुढे केवळ राणी म्हणूनच जगायचं, मग त्याकरिता मरण आलं तरी चालेल. राणी लक्ष्मीबाईंचा निर्धार पक्का झाला. कमरेची तलवार उपसून त्यांनी ब्रिटिशांच्या कंपनी सरकार विरुद्ध बंड पुकारलं. स्वतः जातीने सर्व लढायांमध्ये अग्रभागी राहून त्यांनी शत्रूला सळो की पळो करून सोडलं. पण प्रखर लढा देऊनही केवळ फंद फितुरीमुळे दुर्दैवाने त्यांना झाशी, कालपी येथील लढायांमध्ये हार पत्करावी लागली. त्यांच्या ग्वाल्हेर जवळच्या अखेरच्या लढाईत तर शत्रू पक्षाचं सैन्यबळ इतकं जास्ती होतं की विजयाची आशा किंचितही नव्हती. तरी समर करुनी मरावे, जावे स्वर्गासी हेची परमहित या भावनेने प्रेरित होऊन त्या रणांगणात उतरल्या. मित्रांनो, स्त्री रूपात जरी राणी लक्ष्मीबाईंचा जन्म झाला असला तरी त्या अबला नव्हत्या, रणमर्दिनी होत्या, शमशेरधारी होत्या. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी आपल्या पराक्रमाने साऱ्यांनाच दिपवलं. रणांगणात त्यांच्या रणशौर्याने प्रभावित झालेला इंग्रज अधिकारी सर ह्यू रोज हा सुद्धा त्यांच्याबद्दल बोलताना म्हणतो की परकीय आक्रमकांविरुद्ध शौर्याने कडवा प्रतिकार करणाऱ्या या देशी बंडखोरांमध्ये राणी लक्ष्मीबाई हिच्या एवढी श्रेष्ठ गुणवत्ता दुसऱ्या कुणीही दाखवलेली नाही. तिच्या असामान्य सेनापतित्वामुळे इंग्रजी सैन्यास मोठाच अडसर निर्माण झाला होता. ही राणी पुरुषी रणवेश धारण करून प्रत्येक युद्ध प्रसंगी सैन्याच्या अग्रभागी तळपत असे. तिला मृत्यूनं माळ घातली तीही रणांगणातच. मी पाहिलेल्या शत्रूंमध्ये अत्यंत श्रेष्ठ असा शत्रू म्हणजे ही झाशीची राणीच होती. मित्रांनो, वाईट परिस्थिती ही प्रत्येकावर ओढावत असते, पण या वाईट परिस्थितीशी कणखरपणे जो सामना करतो तोच यशस्वी ठरतो. आपल्या शत्रूलाही आपली स्तुती करायला भाग पाडणं हे राणी लक्ष्मीबाईंचं यशच होतं. आपल्या प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणाऱ्या, रणांगणात रणचंडीचा अवतार धारण करणाऱ्या आणि मुख्य म्हणजे आपल्या पराक्रमाने शत्रूसही आपले कौतुक करण्यास भाग पाडणाऱ्या झाशीच्या राणीस ग्वाल्हेर जवळील समरांगणात 18 जून 1858 रोजी वीरमरण आले. आज त्यांचा 163वा स्मृतिदिन. त्यांच्या वीर स्मृती स्मरून आपण त्यांना मानवंदना देऊयात आणि कितीही कठीण परिस्थिती आली तरी खचून न जाता तिचा निर्भीडपणे सामना करण्याचा आदर्श घेऊयात. मित्रांनो, आयुष्याच्या प्रत्येक लढाईत कायरल वेंचर्स तुमच्या सोबत असणारच. आयुष्याच्या प्रत्येक लढाईसाठी कायरल वेंचर्स तुम्हाला तयार करणारच. ते कसं हे जाणून घेण्यासाठी 9656323622 आणि 9004682289 या नंबर्सवर व्हॉट्सॲप कॉल किंवा SMS करा आणि तुमचा फ्री कन्सल्टेशन स्लॉट बुक करा. किंवा
डिरेक्टली आमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा फ्री कन्सल्टेशन स्लॉट बुक करू शकता. नवीन नवीन इन्स्पिरेशन्स घेऊन आपण पुन्हा भेटू. टिल देन, स्टे होम, स्टे सेफ अँड मोस्ट इम्पॉर्टंट, स्टे हॅपी. कायरल व्हेंचर्स, प्रिसाइज, प्रॉफिटेबल रिझल्ट्स.